नमस्कार मित्रांनो, NCERTच्या आपल्या सिरीजमध्ये मी नितीन आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण जॉग्राफीच्या इयत्ता 6वी ते इयत्ता 12वीच्या ज्या NCERT आहेत ना, आपण त्या डिमिस्टिफाय करतोय, ती डिकोड करतोय आणि त्या सिरीजमधलं हे आजचं फ्रेश लेक्चर आहे. आजच्या लेक्चर्समध्ये मित्रांनो आपण डिस्कस करतोय जॉमॉर्फॉलॉजीवाला पार्ट, जो 11th स्टँडर्डला आहे, भूरूपवाला पार्ट. या भूरूपवाल्या पार्टमध्ये आपल्याला डिस्कस हे करायचं आहे की की या जिओमॉर्फॉलॉजीमध्ये, या भूरूपशास्त्रामध्ये एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याचं नाव आहे जिओमॉर्फिक प्रोसेसेस. जिओमॉर्फिक प्रोसेस मराठीमध्ये याला म्हणतात भूगर्भीय किंवा भूरूपीय प्रक्रिया. त्याला हे नाव आहे. याचा अर्थ काय समजून घ्या. याचा सिंपलसा असा अर्थ होतो की ज्या प्रोसेसेस चा जेनेसिस, व्हॉट इज जेनेसिस? सोर्स. ज्यांचा सोर्स जेनेसिस काय आहे, तर काय आहे समजून घ्या. भूगर्भ म्हणजे काय? अर्थ सरफेस. अर्थ की अर्थमध्ये ज्या मुवमेंट होतात, ज्या हालचाली होतात, त्या हालचालींमुळे ज्या प्रक्रिया होतात, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मुळामध्ये या सगळ्या हालचाली काय करतायत? जीवो म्हणजे काय सर? पृथ्वी. मॉर्फ म्हणजे काय? आकार. म्हणजे या सगळ्या प्रोसेसेस पृथ्वीला भिन्न भिन्न आकार देत आहेत. म्हणजे माउंटेन्स, व्हॅलीज, प्लॅटूज, हा सगळा जो शेप आहे, हा सगळा शेप निर्माण करण्यामागे हु इज रिस्पॉन्सिबल फॉर? इट इज दी geomorphic processes. So basically these are the forces, these are the movement which are basically fundamentally responsible for changing the shape and size of an earth surface. की पृथ्वीचा जो आकार आहे आणि जी रचना आहे ती बदलवण्यामागे जे बल किंवा ज्या हालचाली जबाबदार आहेत त्यांना काय म्हणतो आपण? जिओमॉर्फिक प्रोसेसेस. आता जर एक्झाम्पल घ्या, समजा हे आपण पृथ्वीचा एक सरफेस मानला. या पृथ्वीवरती, या अर्थवरती एकाच वेळी दोन प्रकारच्या हालचाली, दोन प्रकारच्या मूवमेंट काम करतात. पहिली प्रकारची मूवमेंट असेल की जी पृथ्वीच्या अंतर्भागातून येते, आणि एक दुसऱ्या प्रकारची मूवमेंट असू शकते की जी ऍक्ट करते एक्सटर्नली. बरोबर आहे. दोन प्रकारच्या मूवमेंट या पृथ्वीवरती ऍक्ट आपण करू शकतात, कार्य करू शकतात. एक असेल पृथ्वीच्या अंतर्भागातून आलेली, इंटरनल मधून आलेली, आणि दुसरी असेल पृथ्वीच्या बाहेरून काम करणारी. व्हेरी गुड. आता पृथ्वीच्या आतून जी आलेली असते त्याला म्हणतात इंटरनल, ऑब्विसली इंटरनल मूवमेंट, आणि दुसरी असणार एक्सटर्नल मूवमेंट, बाह्य हालचाल आणि अंतर्गत हालचाल. आता या दोन्ही हालचाली एकाच वेळी पृथ्वीवर कार्य करतात. दोन्ही हालचाली पृथ्वीवर एकाच वेळी कार्य करतात आणि त्यांना म्हणतो आपण भूगर्भीय हालचाली, भूरूपीय हालचाली, जिओमॉर्फिक प्रोसेसेस. ठीक आहे. म्हणजे जर या जिओमॉर्फिक प्रोसेसेस किंवा भूरूपी प्रक्रिया जर मला डिस्कस करायच्या असेल तर दोन प्रकारच्या असतील. एकला म्हणतो आपण एंडोजेनेटिक, एंडोजेनेटिक
एंडोजेनेटिक मूवमेंट या फोर्सेस. दुसरे असतात एक्झोजेनेटिक फोर्सेस या मूवमेंट. मराठीमध्ये अंतर्निर्मित किंवा अंतर्गत म्हणू आपण त्याला. इथे लिहितो मी, अंतर्गत हालचाली किंवा अंतर्गत बल आणि बले प्लुरल फॉर्म आहे. आणि एक्झो म्हणजे काय, बाह्य हालचाली किंवा बाह्य बले. बल म्हणजे फोर्स मुवमेंट होते ना, डिस्प्लेसमेंट होतो ना. फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर डिस्प्लेसमेंट. सो फोर्स म्हणा या मुवमेंट म्हणा, बोथ आर दी सेम थिंग, इजंट इट. ओके, चलो. आता हा जो एंडोजेनेटिक फोर्सेस आहे याचा अर्थ काय, ते कुठून येत आहेत, कुठून येत आहेत, पृथ्वीच्या आतमधून. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, एंडो म्हणजे काय, की जी बले किंवा जी फोर्सेस पृथ्वीच्या इंटरनल भागातून सक्रिय होतात, निर्माण होतात पृथ्वीच्या आतमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, एंडोजेनेटिक. त्याला काय म्हणतो आपण, एंडोजेनेटिक. पृथ्वीच्या आतमध्ये आल्यानंतर जेव्हा ती बाहेर येतात तेव्हा लावा रसामुळे, मॅग्मामुळे या पृथ्वीवर डिफरंट टाईपचे काय बनतात, लँडफॉर्म्स बनतात, टेरेन बनतात, शेप बनतात. आणि म्हणून या मुवमेंटमुळे पृथ्वीवरती काहीतरी निर्माण होतं, क्रिएट होतं, फॉर्म्ड होतं. दॅट इज वाय दिस एंडोजेनेटिक फोर्सेस इज also known as creative. एक मिनिट आपण जरा बोर्डला एकदा रिफ्रेश करून घेऊ. also known as creative forces. Why? They are creating something. What? माउंटेन्स, पर्वत, प्लॅटू, पठार काहीतरी निर्माण करतात, म्हणून त्याला म्हणतो आपण क्रिएटिव्ह फोर्सेस. व्हेअरएज जी निर्माण झालेली आहे त्यांच्यावर ही जी बाह्य बले, बाह्य म्हणजे कोण सर, रिव्हर वॉटर असेल, विंड असेल, वारा असेल, भूजल असेल, ग्राउंड वॉटर असेल, ग्लॅशियर असेल, हिमनदी असेल, हे सगळे काय करतात, इरोड करतात, घासतात, त्यांची हाईट कमी करतात, शेप कमी करतात. म्हणून दीज आर नोन ॲज डिस्ट्रक्टिव्ह. बरोबर ना, डिस्ट्रक्टिव्ह. दॅट इज वाय दिस फोर्सेस इज ऑल्सो नोन ॲज डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस. विनाशकारी बले. आणि ही निर्माणकारी बले. का? कारण हे काहीतरी निर्माण करतायत आणि हे जे काही निर्माण झालेलं आहे ते डिस्ट्रॉय करतायत, शेप बदलवतायत, इरोड करतायत, हाईट कमी करतायत. म्हणून काय बोलू म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे, चलो. नाउ endogenetic forces again can be classified into two types. First, diastrophism. Forces. And second, sudden forces. मराठीमध्ये शीघ्र हालचाली, शीघ्र बले आणि संथ किंवा मंद म्हणजे बुद्धीने नाही, मंद म्हणजे वेगाने, मंद स्लो, मंद हालचाली. दोन हालचाली इंडोच्या, एक संथ हालचाली आणि दुसरं काय शीघ्र. संथ म्हणजे काय, की ज्याचा स्पीड टू स्लो आहे. बट डायस्ट्रॉफिझम की ज्यांचा वेग इतका स्लो आहे की आपण ह्युमन सेन्सेसने त्यांना सेन्स करू शकत नाही,
दॅट इज वाय नोन ॲज डायस्ट्रॉफिझम. ते इतके स्लो आहे की ज्यांना आपण आपले जे इंद्रिय आहेत त्यांना आपण रेकॉर्ड करू शकत नाही, ते इतके स्लो आहेत. नोन ॲज संथ हालचाली, मंद हालचाली. आणि शीघ्र म्हणजे काय की ज्यांचं आउटकम इतकं फास्ट आहे की आपल्याला त्याचं पूर्वानुमान फोरकास्टिंग करणं कठीण होतं, त्याला म्हणतो आपण शीघ्र हालचाली. सर एक्झाम्पल द्या. नक्की एक्झाम्पल देतो. सडनचं एक्झाम्पल आहे एक तर अर्थक्वेक, भूकंप, आणि दुसरं व्होल्कॅनिझम, ज्वालामुखी. व्होल्कॅनिझम, ज्वालामुखी. हे दोन कुठले फोर्सेस आहेत? पृथ्वीच्या आतमधलेच आहे, कसे सडन येत आहेत. सडन म्हणजे काय की त्यांचं फोरकास्टिंग करणं, पूर्वानुमान करणं थोडंसं अवघड जातं, याला म्हणतो आपण सडन. संथमध्ये मी थोडेला एका साईडला करू इच्छितो. करू का? एक मिनिट, आय विल ट्राय. नो, इट विल नॉट पॉसिबल. ओके चलो, इट इज नॉट पॉसिबल in this blackboard. एक मिनट, let's see. हाँ रे यार, possible. Now we will focus more on first dystrophism. ठीक ठाक, चलिए. Now this dystrophism, कहाँ हो रहा है? This dystrophism is of two types. First, एपिरियोजेनेटिक फोर्सेस, आणि दुसरा प्रकार आहे ओरोजेनेटिक फोर्सेस. मराठीमध्ये याला म्हणतात महाद्वीप निर्माणकारी हालचाली. आणि याला मराठीमध्ये म्हणतात पर्वत निर्माणकारी हालचाली. म्हणजे काय सर, इन शॉर्ट सांगा की ज्या हालचाली स्लो आहे बट त्यांची डायरेक्शन अप और डाऊन आहे. ज्या मुवमेंट पृथ्वीच्या मध्ये अप अँड डाऊन आहेत, पृथ्वीच्या आतमध्ये, पण त्या कशा आहेत? त्या अप अँड डाऊन आहेत. कशा आहेत त्या? अप अँड डाऊन आहे. आतमध्ये पण अप अँड डाऊन आहेत. त्याला काय म्हणतो आपण? एपिरोजेनेटिक, महाद्वीप निर्माणकारी. आणि दुसरं, ज्या पृथ्वीच्या आतमध्ये पण त्या अशा हॉरिझॉन्टल आहेत, टू अँड फ्रो आहे, हॉरिझॉन्टल आहे, किती समांतर आहे, ते काय बनलं आपल्या ओरोजेनेटिक. सो अप अँड डाऊन एपिरोजेनेटिक, महाद्वीप निर्माणकारी. टू अँड फ्रो, पुढं मागं, त्या कुठल्या आपल्या ओरोजेनेटिक, पर्वत निर्माणकारी. ठीक आहे. सो या कशा आपल्या हॉरिझॉन्टल, या कशा आपल्या आता एपिरोच्या प्रकाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे इमर्जन्स आणि एक आहे सबमर्जन्स. व्हॉट इज इमर्जन्स? उठाव. आणि व्हॉट इज सबमर्जन्स? निमजन्य. म्हणजे काय? जमीन उचलली जाणे, इमर्जन्स. जमीन खाली खचणे, सबमर्जन्स. जमीन वर उचलली जाणे, इमर्जन्स. जमीन खाली खचणे, सबमर्जन्स. इमर्जन्स, सबमर्जन्स. ठीक आहे. उठाव, निमज्जन. ठीक आहे सर. डोंगरावरती उचलला गेला, यस उठाव, इमर्जन्स. समुद्र किनारा खाली गेला, यस सबमर्जन्स, नो इश्यू. ठीक आहे ना. आता
जेनेटिक्सचं, म्हणजे आपण डायग्राम काढली कसं असणार, ही दिशा अशी असणार, ही कशी असणार, अशी असणार. आता ओरोचे पुन्हा दोन प्रकार. पहिलं कंप्रेशन, कंप्रेसिव्ह फोर्सेस, आणि दुसरं टेन्साइल फोर्सेस. दुसरं कुठलं, टेन्साइल फोर्सेस. मराठीमध्ये दाबयुक्त हालचाली आणि या तणावात्मक हालचाली. म्हणजे काय की ज्या हालचाली अशा अशा सरफेसला दोन्हीकडनं प्रेस करतायत, दोन्हीकडनं दाबतायत, त्या काय म्हणले आपल्या कंप्रेसिव्ह. आणि ज्या दोन्हीकडे ओढतायत एकमेकांना त्या काय म्हणले आपल्या टेन्साइल. जमीन अशी दाबली तर काय म्हणलं कंप्रेसिव्ह, अशी ओढली गेली तर काय बोललो आपण टेन्साइल, असे दाबले गेले तर बोलू आपण दबावात्मक, अशी ओढली गेली तर काय बोलू आपण तणावात्मक. दबावात्मक, तणावात्मक, कंप्रेसिव्ह, टेन्साइल. सोपं आहे. आता ज्यावेळेस दोन दबावात्मक फोर्सामुळे जेव्हा भूकवच लँड सरफेस जेव्हा प्रेस होते त्यावेळेस दोन गोष्टी घडतात. एक होतात व्रॅपिंग, आणि दुसरं फोल्डिंग. व्रॅपिंग म्हणजे संवलन मराठीमध्ये, म्हणजे काय सांगतो, आणि फोल्डिंग म्हणजे घडी किंवा वळी. आता हे पण पहिले लिहून देतो. टेन्साइल्समुळे दोन प्रकारचे भूरूप होतात. एक होतं फॉल्टिंग, दुसरं जॉईंट्स. फॉल्टिंग म्हणजे प्रस्तरभंग मराठीमध्ये, आणि जॉईंट्स म्हणजे भेगा किंवा जोड. चला समजूया. पहिले समजा व्रॅपिंग काय लफडं आहे. एक नवीन स्टन घेऊया आपण. समजा हे कुठलंही भूकवच आहे, कुठलं भूकवच आहे असं. याच्यात कंप्रेसिव्ह फोर्स स्टार्ट होतोय, दबाव पडतोय सीमाने, कंप्रेसिव्ह फोर्स. तर हा जो भाग आहे असा होईल बघा, असा होईल. सर असा तर होऊ शकतो, पण सर अजून एक पॉसिबिलिटी आहे, तर तो असा तर होऊ शकतो, होऊ शकतो ना, नाही कुठे म्हणतो, असं होऊ शकतो. बरोबर आहे. असं जे बाक होणे, बाक म्हणजे काय, वाकणे, असं बाक, जो बाक निर्माण होतो, जो वाकतो शेप, त्याला म्हणतो आपण व्रॅपिंग. असा शेप आहे त्याला काय म्हणतो आपण व्रॅपिंग. व्रॅप म्हणजे काय, बाक येणे, व्रॅप. दबावात्मक फोर्स प्रकारचे कवच आहे, जो क्रस्ट आहे, असा गोलाकार होतो, कवड होतो, त्याला म्हणतो व्रॅप किंवा व्रॅपिंग. गोलाकार होणे, कवड होणे. आता हा वरतून गुंडाळला गेलाय, वरतून वाकलाय, म्हणून याला म्हणतो आपण अप रॅपिंग. काय म्हणतो आपण त्याला, अप रॅपिंग. आणि खाली वाकलेला आहे म्हणून त्याला म्हणतो आपण डाऊन रॅपिंग. अप रॅपिंग अँड डाऊन रॅपिंग, अप रॅपिंग अँड डाऊन रॅपिंग. म्हणजे आपण जे शिकलो इथे, पुन्हा दोन प्रकार आहे रॅपचे. कुठले, अप रॅपिंग आणि डाऊन रॅपिंग. तर मराठीत सांगतो, ऊर्ध्व संवलन, आणि अधो संवलन.
ठीक आहे. आता बघा फोल्डकडे, घडीकडे. फोल्ड, घडी. आता समजा व्रॅपिंग झाल्यानंतर सुद्धा अजून कंप्रेसिव्ह फोर्स ऍक्टिव्ह आहे. एकदा अशी बाग बांधला तरी कंप्रेसिव्ह फोर्स अजून ऍक्टिव्ह आहे. असा बाग बांधला तरी फोर्स अजून ऍक्टिव्ह आहे. तर हा बाग अजून प्रेस होणार. हा जो शेप आहे, हा शेप बघा असा होऊ शकतो. बरोबर ना? जेव्हा जर जमीन अशी असेल आणि दाबलं गेलं तर पहिली जमीन कशी होणार, अशी होणार किंवा अशी होणार. तिला अजून प्रेस केलं, जमीन कशी होणार, अशी होणार. हा जो शेप बनतो त्याला म्हणतात घडी किंवा काय फोल्ड. त्याला घडी किंवा वळी किंवा फोल्ड असं म्हणतात. या शेपला घडी, फोल्ड असं. आता हा जो घडी आहे, जो वरचा भाग आहे, वरचा उंचावलेला भाग, हा जो शिखर आहे, शिखर घडीला, हा जो वरचा भाग आहे शिखराचा, या शिखराच्या भागला, घडीला, याला नाव आहे अँटिक्लाइन. काय म्हणतात याला? अँटिक्लाइन. या घडीचा जो वरचा भाग आहे त्याला काय नाव आहे? अँटिक्लाइन. त्याला काय नाव आहे? अँटिक्लाइन. आणि जो खालचा भाग आहे घडीचा, जो ट्रफ आहे खड्ड्यामध्ये, दरीमध्ये, त्याचं नाव आहे सिंक्लाइन. मराठीमध्ये अभिनती आणि अवनती. सिंक्लाइन आणि अँटिक्लाइन. म्हणजे जो शिखराचा भाग आहे त्याला काय म्हणतात? अँटिक्लाइन म्हणतात. आणि जो खड्ड्यातला भाग त्याला काय म्हणतात? सिंक्लाइन, अवनती म्हणतात. आणि वरती अभिनती म्हणतात. ही झाली तुमची घडीची काय? घडीची संरचना. घडीची संरचना म्हणजे काय? स्ट्रक्चर ऑफ ए फोल्ड. हे स्ट्रक्चर तुमचं. अशी घडी असते. उंचाचा भाग म्हणतात अँटिक्लाइन, खड्ड्यातला भाग म्हणतात सिंक्लाइन. ठीक आहे. चला आता हे दोन्ही, हे व्रॅपिंग, बाक येणे आणि घडी पडणे, या दोन्ही गोष्टी कशामुळे होतात लेकरांनो? कशामुळे होत आहेत? कंप्रेसिव्ह फोर्स. कशामुळे होत आहेत? कंप्रेसिव्ह फोर्स. बरोबर आहे. आता आपण डिस्कस करूया कुठला फोर्स? तणावात्मक फोर्स, टेन्साईल फोर्स. टेन्साईल. पहिलं काय होतं? फॉल्टिंग. काय समजून घेऊ फॉल्टिंग? फॉल्टिंग किंवा फॉल्ट असं म्हणू आपण. फॉल्ट, प्रस्तरभंग मराठीमध्ये. इथे पॉइंट नाही पाहिजे. ठीक आहे. प्रस्तरभंग. हे बघा, समजा ही जमीन आहे, क्रस्ट आहे, कवच आहे, क्रस्ट आहे. हे रॉक प्रोफाईल आहे. आणि यावर कुठला फोर्स चालू आहे? टी फोर्स. टी म्हणजे काय? टेन्साईल, तणावात्मक. असं ताणतायत. तर बघा, जेव्हा हा ताणला जाईल, स्टार्टिंगला काय बघा, स्टार्टिंगला इथे बारीक 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 क्रॅक्स पडतील, बारीक बारीक भेगा पडतील. बरोबर ना? आधी बारीक बारीक क्रॅक्स पडतील, भेगा पडतील. अजून ताणला गेला तर भेगा मोठ्या होतील. भेगा मोठ्या झाला तर जो मधला भाग आहे हा खाली खचेल. ताणला तर मधला भाग खचेल ना. हा जा भाग समजा अजून ताणला गेला तर बघा हा भाग असा होईल. आणि हा जो मधला भाग बघा, असा खसून जाईल बघा. हा मधला भाग असा खसला. हा जो भाग खसलाय ना, बघा खसलाय,
त्या खचण्याला म्हणतात सबडक्शन. सबडक्शन खचणे. हा भाग खाली खचला, बरोबर आहे. आता आता अलॉंग ह्या लाईनद्वारे, ही जी लाईन, बघा ही लाईन आहे स्ट्रेट लाईन, बरोबर ना, इथे आधी क्रॅक्स होते आणि या लाईनच्या अलॉंग अलॉंग धिस लाईन तो भाग खाली खचलाय, म्हणजे व्हाईट रंगाची लाईन आहे, व्हाईट रंगाची ही अशी, त्या लाईनला म्हणतो आपण फॉल्ट लाईन. काय म्हणतो आपण त्याला? फॉल्ट लाईन, प्रस्तरभंग रेषा. तर प्रस्तरभंग म्हणजे काय? हा भाग खाली खचणे, मधला भाग खाली खचणे म्हणजे सबडक्शन किंवा फॉल्ट. म्हणजेच काय? सबडक्शन किंवा फॉल्ट. आणि ज्या जी व्हाईट लाईन आहे त्याच्या अलॉंग तो भाग खाली खचलाय, त्या लाईनला म्हणतो आपण फॉल्ट लाईन. आणि जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण फॉल्टिंग. म्हणजे मधला भाग खाली खचणे, सबडक्ट होणे, त्याला म्हणतो फॉल्ट, आणि प्रोसेसला म्हणतो आपण फॉल्टिंग. फॉल्टिंग. आणि ज्या लाईनच्या अलॉंग होतं त्याला म्हणतो आपण फॉल्ट लाईन. फॉल्ट लाईन. आता भाग खड्ड्यामध्ये गेलाय, दरी वाटते खड्ड्यामध्ये, आणि म्हणून ह्या प्रकारच्या दरीला, अशी दरीने पण त्या दरी वाटते अशा प्रकारच्या दरीला नाव दिले ग्रॅबेन. काय नाव दिलंय? ग्रॅबेन. म्हणजे काय? खचदरी. खचलेली दरी म्हणजे काय? खचदरी. खड्ड्यामध्ये गेले आणि हा उंचावलेला वाटतोय, म्हणजे म्हणतो आपण फ्रोस्ट. काय म्हणतो? होस्ट. ठोकळा किंवा गट. हा काय बनला? भ्रोस्ट. ठोकळा किंवा गट. पर्वत. बरोबर आहे. हा उंचावर वाटतो म्हणून पर्वत आहे, आणि या खड्ड्यामध्ये वाटते म्हणून काय? दरी आहे, म्हणून त्याला नाव दिलं ग्रॅबेन, खचदरी. त्याला काय म्हटलं आपण? ठोकळा पर्वत. अशा प्रकारचे पर्वतरांगा. सर्वात चांगलं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर भारतामधला सातपुडा पर्वतरांग, सातपुडा माउंटेन रेंज या प्रकारची आहे. या प्रकारची आहे कारण मध्ये खचदरी आहे, जिकडनं सातपुड्याच्या एक्झाम्पल घ्या तुम्ही, याला नॉर्थ साईड माना, तुम्ही याला साऊथ साईड माना, है ना. हा विंध्य माना, हे काय बनला आपला? विंध्यास. हा साऊथचा काय बनला आपला? सातपुडा. आणि दोघींच्या मध्ये जी खचदरी आहे, जी रिफ्ट आहे, जी ग्रॅबेन आहे, ती नदी वाहते, तिचं काय नाव आहे? नर्मदा नदी. नर्मदा रिव्हर. या गॅप मधून वाहते नर्मदा रिव्हर. तर अशा प्रकारे सातपुडा आणि विंध्य हे काय एक प्रकारचे होस्ट आहे, ठोकळा पर्वत आहे, गट पर्वत आहे. आणि या सगळ्या प्रोसेसला म्हणतो आपण फॉल्टिंग किंवा फॉल्ट किंवा प्रस्तरभंग. ठीक आहे. आता यानंतर सेम हा जो बघितला हा आणि तो एकच आहे, ते काय होतं? जॉईंट्स. सेम जेव्हा आपण एखादं भुरूप ओढतो तर आधी काय पडतात? भेगा पडतात. भेगा म्हणजेच काय? क्रॅश म्हणजेच काय? आपले जॉईंट्स. तर जॉईंट्स मोठ्या झाल्या मग काय होतं? आपलं प्रस्तरभंग होतं. ठीक आहे. तर हे सगळं जे होतं, हे सगळं जे आहे या सगळ्याला म्हणतो आपण जिओमॉर्फिक प्रोसेसेस, की ज्यामध्ये ज्यामध्ये होतं काय की ज्यामध्ये, एक मिनिट मी खाली साईडला ओढतो, की ज्यामध्ये ॲट अ टाइम दोन प्रकारचे फोर्सेस काम करतात, एक क्रिएटिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. जे इंटरनल फोर्सेस आहेत ते आपण दोन प्रकारचे बघितले होते, की एक सडन आहेत आणि एक स्लो आहेत. जे सडन आहेत अर्थक्वेक आणि व्हल्कॅनिझम आहेत, आणि जे एकदम फास्ट जे स्लो आहे, टू स्लो आहे, जे संथ आहे, जे मंद आहे, डायस्ट्रॉफिझम आहे. त्यात दोन प्रकार बघितले आपण. ते बघितले एप्रोजेनेटिक, म्हणजे ज्यामध्ये अप अँड डाऊन्स मुवमेंट आहे, आणि दुसरा आपण पाहिला ओरोजेनेटिक, ज्यामध्ये हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ द लँड आहे. आता जे एपिजेनेटिक आहेत, अप अँड डाऊन दोन आहे, जर मुवमेंट वर झाली आपण त्याला इमर्जन्स म्हणतो, उठाव म्हणतो, आणि मुवमेंट जर खाली गेली आपण त्याला सबमर्जन्स म्हणतो किंवा निमज्जन म्हणतो. सिमिलरली ज्या हॉरिझॉन्टल मुवमेंट आहेत त्याला काय नाव देतो? ओरोजेनेटिक. त्या दोन प्रकारच्या आहेत, एक कंप्रेसिव्ह दाबल्यावाल्या, आणि एक ओढल्या गेलेल्या. एक दाबल्या गेलेल्या आणि ओढल्या गेलेल्या, कंप्रेसिव्ह आणि टेन्साईल. त्या कंप्रेसिव्ह फोर्सेस आहेत
या दोन गोष्टी घडतात. स्वतः एक बाक येतो, फोल्ड येतो, बाक येतो, त्याला म्हणतो व्रॅपिंग. एक तर अप रॅपिंग किंवा डाऊन रॅपिंग. दुसरं काय, रॅपिंग अजून स्ट्रॉंग झालं तर काय म्हणतो आपले फोल्ड, काय म्हणतो आपला घडी फोल्ड. चांगलं एक्झाम्पल काय, हिमालया हा फोल्ड माउंटेन आहे, आल्प्स हा फोल्ड माउंटेन आहे, रॉकीज हा फोल्ड माउंटेन आहे, अँडीज हा फोल्ड माउंटेन आहे, ॲटलास हा फोल्ड माउंटेन आहे, आल्प्स हा फोल्ड माउंटेन आहे. these are the examples ऑफ फोल्ड माउंटेन, ते असे बनलेले आहेत. दुसरं काय, टेन्साईल फोर्सेस. खूप ताणलं तर पहिले बारीक बारीक क्रॅक्स पडतात, भेगा पडतात, जॉईंट्स पडतात, आणि अजून ताण कंटिन्यू ठेवला तर मधला पूर्ण भाग खाली खचतो, त्याला प्रस्तरभंग किंवा जॉईंट्स असं म्हणतात. आणि यामुळे ठोकळा पर्वत, गट पर्वत, होस्ट माउंटेन आणि ग्रॅबेन खसदरी दरी निर्माण होतात. सर्वात चांगलं एक्झाम्पल आहे विंध्य आणि सातपुडा भारतामधलं. सो दिस आर कलेक्टिव्हली नोन ॲज जिओमॉर्फिक प्रोसेसेस, की ज्यामध्ये कुठे गेलं कुठे गेलं हां, रुको रुको, इतकं जोडते की जिओमॉर्फिक प्रोसेस. अरे बाप, कुठे गेलं जिओमॉर्फिक प्रोसेसेस. ठीक आहे, गॅपच होऊन गेलं. ठीक आहे, त्याचं काम असायचं काम झालेलं होतं, काही टेन्शन नाही, घ्यायचं असं झालं. तर जिओमॉर्फिक प्रोसेसेस, ठीक आहे. यातलं होतंय पहिलं आपलं एंडोवाला, एक एंडोवाला आणि एक्झोवाला. एंडोमध्ये काय होतं आपण डिस्कस केलं. आता एक्झोमध्ये काय असेल आपण डिस्कस करूया इन अवर कमिंग सेशन. काही अडलं, काही डाऊट आला, बिनधास्त मला कॉल करून विचारा, माझा नंबर तुमच्याकडे आहे. नसेल तर क्लासकडनं घ्या, आणि काही डाऊट आला त्यासंबंधी तर मला कधीही विचारा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. ठीक आहे, थँक्यू, बाय. छानपैकी अभ्यास करा. गुड डे, बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.